सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद लाभला। कर्जत येथील रॉयल गार्डन येथे सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेल्या या शिबिरात महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। शिबिरात उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, नवीन व विभक्त शिधापत्रिका, संजय गांधी योजना, विविध शासकीय दाखले व योजनांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले। तसेच अनेक लाभार्थ्यांना तात्काळ दाखले आणि रेशन कार्डाचे वितरण करण्यात आले। या शिबिराच्या यशामागे मंडळ अधिकारी श्रीमती शीतल सुभाष मोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष परिश्रम असल्याचे स्पष्टपणे दिसून आले। शिबिर यशस्वी व्हावे आणि शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी मंडळ अधिकारी शीतल मोरे, तलाठी व महसूल विभागातील कर्मचारी यांनी तब्बल 1 महिना गावोगावी वाड्या वस्त्यांवर जाऊन जनजागृती केली आहे। विविध गावांमध्ये बैठका घेऊन नागरिकांना शिबिराची माहिती देण्यात आली आहे। तसेच लाभार्थ्यांना थेट संपर्क साधून शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले। या व्यापक प्रसार आणि जनसंपर्क मोहिमेमुळेच मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची उपस्थिती लाभली आणि शिबिर यशस्वी ठरले। यावेळी मंडळ अधिकारी श्रीमती शीतल मोरे यांनी सांगितले की सुरुवातीला नागरिकांची उपस्थिती कमी होती, मात्र सकाळी 10:30 नंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी शिबिरात सहभाग घेतला। महसूल विभागाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न असून अधिकाधिक नागरिकांनी अशा शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। या शिबिराला नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे, उपनगराध्यक्ष संतोषदादा पाटील, सभापती घारे मॅडम, उपसभापती ठाकरे मॅडम, तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांसह तलाठी, मंडळ अधिकारी आणि महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिबिराचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजेच रक्तदान शिबिर। तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले। मंडळ अधिकारी, तलाठी व महसूल विभागातील कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। आतापर्यंत सुमारे 20 जणांनी रक्तदान केल्याची माहिती देखील देण्यात आली आहे। याशिवाय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, मोफत कायदेविषयक सल्ला, महिला बचत गटांचे स्टॉल आदी नाविन्यपूर्ण उपक्रमही आयोजित करण्यात आले होते। महिला बचत गटांच्या स्टॉलला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळाले। दरम्यान 15 मे 2026 रोजी नेरळ येथे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित करण्यात आले असून ज्या नागरिकांना कर्जत येथील शिबिराचा लाभ घेता आला नाही त्यांनी नेरळ येथे आयोजित शिबिरात सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळ अधिकारी श्रीमती शीतल मोरे यांनी केले। संपूर्ण कार्यक्रम खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून महसूल विभागाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। नमस्कार, मी मंडळ अधिकारी कर्जत शीतल सुभाष मोरे। तर आम्ही हे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर हे आयोजित केलेलं होतं आज रॉयल गार्डन येथे 8 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून हे शिबिर चालू झालेलं आहे। या शिबिरामध्ये माननीय नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष, त्याच्यानंतर आपले सभापती मॅडम आणि आमचे तहसीलदार सर, आमचे सर्व जे तलाठी, मंडळ अधिकारी, आमचा जो तहसीलचा कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग सर्व सहभागी झाले आहेत। तसेच आपल्या पूर्ण कर्जत मंडळातले जे काही लोक आहेत, ज्यांना लाभार्थी आहेत, हे सर्व लाभार्थी या शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रत्येकांनी आपापल्यासाठी ज्या काही उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, तसेच नवीन शिधापत्रिका, विभक्त शिधापत्रिका, संजय गांधी योजनेचा लाभ यासाठी इथे हजेरी लावलेली आहे। लोकांचा चांगल्या प्रतीने म्हणजे प्रतिसाद आला आहे। सुरुवातीला एक सकाळी थोडीशी लोकांची गर्दी कमी होती, पण 10:30च्या नंतर लोकांची गर्दी वाढलेली आहे। पण मला असं वैयक्तिक असं मत आहे की अजूनही जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवणं आवश्यक होतं। तरी याच्या पुढे ज्या वेळेला पुन्हा एकदा आमचं 15 तारखेला नेरळला छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित केलेलं आहे, तर ज्यांना कोणाला या शिबिराचा लाभ घेता आला नसेल, आजच्या शिबिराचा लाभ घेता आला नसेल, तर त्यांनी नेरळ येथे या शिबिराचा लाभ घ्यावा आणि मोठ्या प्रमाणात तिथे ज्या काही योजना आहेत त्यांचा लाभ घेऊन तो जो शिबिर आहे तो यशस्वी करावा ही विनंती।
आजच्या जे शिबिर होतं या शिबिराचं मुख्य आकर्षण जे असेल तर ते होतं रक्तदान शिबिर. आपल्या इथून रक्तदान शिबिर हे देखील याच्यामध्ये आयोजित केलेलं होतं. तर रक्तदानामध्ये आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत, माझे सगळे सहकारी आहेत, यांनी साधारण आत्तापर्यंत 20 लोकांनी रक्तदान केलेलं आहे. तसंच आपण इथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हे देखील ठेवलेलं होतं. त्यानंतर कायदेविषयक मोफत सल्ला हे ठेवलेलं होतं आणि महिला बचत गट आहे. तर महिला बचत गटाचं आपण छोटंसं स्टॉल लावलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण नाविन्यपूर्ण उपक्रम याच्या अंतर्गत आपण याच्यामध्ये शिबिरामध्ये घेतलेल्या आहेत आणि या शिबिरामध्ये या गोष्टींना खूप चांगल्या प्रतीने लोकांकडून सहकार्य मिळालेलं आहे आणि प्रतिसादही चांगला मिळालेला आहे. तर आत्ताची जी आमची नवीन पिढी आहे तर नवीन काहीतरी म्हणजे शिबिराअंतर्गत जसं महसूलशी संबंधित काही गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतो. तर हा जो प्रयत्न केलेला आहे तर मी म्हणेन की आमच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. तरी या सगळ्या गोष्टींमध्ये जर कुठे कोणी लाभार्थी वंचित राहिला असेल तर अशा लाभार्थ्यांनी नेरळ येथे दिनांक 15 मे 2026 रोजी जे शिबिर आहे तर त्या शिबिरामध्ये सहभाग घ्यावा आणि ज्या काही आपल्या योजना आहेत त्यांचा लाभ घ्यावा ही मी आपण सर्वांना विनंती करीत आहे.